आहे. मला आज या वेबिनार मध्ये मला त्यांनी दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. मी प्राचार्य लोखंडे सर, या कार्यक्रमाचे आयोजक कदम सर आणि बाकी त्यांचे सगळे जे काही टीम आहेत त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला या वेबिनार साठी मला त्यांनी लायक समजलं आणि मला आज बोलण्यासाठी त्यांनी संधी दिलेली आहे. फेब्रुवारी पूर्वी आपल्याला असं वाटलं देखील नव्हतं की आपण अशी एक मोठी महामारी आपल्याला येणार आहे आणि या महामारीच्या अपेक्षेने मी असा विचारही आपण कधी कोणी केलेला नव्हता की आपण अशा एका वेगळ्या आजारातून सर्व त्या ठिकाणी सफर होणार आहोत. 2020 साल हे त्यासाठी फार वेगळं साल निघालं. म्हणजे मला आठवतं मी मार्च महिन्यामध्ये एका कॉलेजला व्हिजिटसाठी गेलो होतो आणि त्याच वेळेला त्याची ती सुरुवात झालेली होती. एखादा आजाराची इतका तो मोठा पुढे होईल आणि त्याला संपूर्ण देश नाही संपूर्ण जग व्यापला जाईल हे आपल्याला तेव्हा वाटलंही नव्हतं. आणि आत्ताची स्थिती जर आपण आता पाहिली तर ती स्थिती अशी असते की ह्या सर्व स्थितीतून रोज आपण या कोरोनाच्या अपडेट्स आपण घेत आहोत. या प्रत्येक कोरोना अपडेट्स वरून याची जी काही गांभीर्य आहे ते आपल्याला या ठिकाणी समजतं आहे. हॅलो, आज मी कोरोनाचे म्हणजे 9 तारखेला मी आज कोरोनाचे अपडेट्स घेतले. मी 9 तारखेला म्हणजे कालच्या याच्यात मी जे अपडेट्स घेतले तर त्यामध्ये मला असं लक्षात येतं मी तुम्हाला त्याचे आकडे सांगतो. भारतामध्ये जगामध्ये अमेरिकेचा पहिला नंबर आणि भारताचा दुसरा नंबर या ठिकाणी आपण जरी घेतला तरी अगदी सुरुवातीच्या स्थितीमध्ये जेव्हा मार्च महिन्याची जर आपण सुरुवात पाहिली तर त्यावेळेला फार कमी रुग्णांची स्थिती होती. त्यानंतर मग आपल्याकडे लॉकडाऊन लागू झालं. नंतर एक स्थिती ही आपल्याला त्याचं गांभीर्य कळत गेलं त्याची आणि एक या आजाराबद्दलची नेमका हा आजार कसा आहे, या आजाराबद्दल त्याच्या शरीरावर काय परिणाम करतात हे सगळं कळायला लागलं. संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातलेला आहे आणि जगामध्ये भारताचा आता अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. रोज रुग्ण वाढत आहेत. हॅलो, बरं होण्याचे प्रमाणही वाढत आहे. हॅलो मिस्टर कुलकर्णी, प्लीज स्पीक इन इंग्लिश. व्हॉट इज दिस? कोण बोलतोय सर? नाही, परवा मी तपास केला, माझं बोलणं झालं होतं त्यावेळेला रुटीन याच्यामध्ये त्यांनी असं दिलं होतं की तुम्ही तुमच्या या भाषेत बोलू शकताय. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय? हा. हा. त्यामुळे या संदर्भात मी जेव्हा आपण बघतोय तेव्हा रोज रुग्ण वाढत आहे तसं बरं होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मार्च पासून संपूर्ण टाळेबंदी लागू केल्याने सर्व व्यवहार ठप्प झालेले आहे आणि त्यामुळे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक असं खूप नुकसान आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे. हो की नाही? अशी पॅन्डेमिक तर चिकार येत आहेत, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला इथे दिसत आहे. दर 100 वर्षांनी महामारीचं आक्रमण या ठिकाणी होत आहे. आपल्याला 1720 साली प्लेग आहे फ्रान्स मधला. आणि त्यामुळे ते जर नसतं केलं तर त्याचे गांभीर्य आपल्याला अधिक वाढलं असतं. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडले, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक नुकसान झालं. शाळा तर कॉलेज सगळे बंद झाले. आर्थिक नुकसान होत आहे. परवा आपण पाहतोय मी त्या आर्थिक याच्या संदर्भात की प्रत्येक
विभागामध्ये आर्थिक पैसाच नाहीये. सामाजिक नुकसान होत आहे, लोकांचं मनस्वास्थ्य बिघडलं जात आहे. म्हणजे या सगळ्या वाईटातून काही चांगले पण घडतायत ना. प्रत्येक व्यक्तीला संकटांना सामोरं जाण्याचं एक धाडस येते, कारण उद्या काहीतरी लस येईल आणि याच्यातून आपण बाहेर येऊ, हा सगळा भाग त्या ठिकाणी दिसतो. त्यामुळे कमी खर्चाची सवय लागली. सगळं लॉकडाऊन झालं, सगळ्यांनी घरी बसा, कमी खर्चाची सवय आली. पुन्हा एकत्र कुटुंब पद्धत आली. विभक्त पद्धतीमध्ये आपण एकमेकांना विसरलो होतो सगळ्यांना, पण पुन्हा एकत्र पद्धत आली. जे मुलं संध्याकाळी कुठेतरी बाहेर असायचे ते सगळे संध्याकाळी घरी आले, म्हणजे पुन्हा एकत्र कुटुंब पद्धत आली. पर्यावरण सुधारलं, हो की नाही. हरियाणातून ते हिमालयाचं दर्शन घडायला लागलं, नाही तर हरियाणातून हिमालय दर्शन शक्य नव्हतं. आणि हे सगळे चांगलेही परिणाम झाले, कारण सगळे चाकं थांबले ना. लोकल्स थांबल्या, रेल्वे थांबल्या, बसेस थांबल्या. प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं की आपण आता घरी गेलं पाहिजे. गावोगावी लोकांची लोंढे त्या ठिकाणी वाढायला लागले. मुंबई सारख्या महानगरातून हे सगळे लोक आपापल्या ग्रामीण भागामध्ये, बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये जायला लागले. आणि त्याचे माणुसकीचं दर्शनही झालं त्याच्यातून, त्या लोकांना मदत करण्याच्या याच्यातून. म्हणजे हा कोरोनाने सगळं विश्व, सगळं जग जे आहे ना, ते असं त्यांनी हलवून टाकलं. प्रत्येक याच्यात त्यांनी बदल केला. तुम्हाला आम्हाला वाटलंही नव्हतं की आपण असं वेबिनार मध्ये आपण अशा दूर अंतरावरून व्याख्यान देऊ, ओके. आणि त्या स्वरूपात हे सगळे जे बदल आहे, हे सगळे बदल या कोरोनामुळे आपल्याला हे त्या ठिकाणी घडून येताना दिसत आहे. संपूर्ण जगामध्ये आज अमेरिका, नंतर भारत, त्यानंतर ब्राझील, इटाली या स्वरूपाचे देश त्या ठिकाणी विचारात घेता येईल. 216 to 16 countries and territories around the world have reported. जे इतके सगळे देश, 50 करोड लोक त्याच्यामध्ये अफेक्टेड झालेले या कोविड-19 मध्ये. ही सुरुवात झाली कुठून? चायनामधल्या ते वुहान शहरातून. आणि नंतर त्याचा प्रसार, तिथून ते लोक जसे जायला लागले तसं त्याचा प्रसार सगळीकडे होऊ लागला. प्रत्येक व्यक्ती त्या तिथून आलेल्या ज्या ज्या देशांमध्ये गेले तिथून त्याचं संक्रमण ते घेऊन गेले. म्हणजे सुरुवातीला आपल्याला आठवत असेल की फेब्रुवारी मार्च मध्ये त्याचं नगण्य प्रमाण होतं, पण हळूहळू ते वाढत गेलं. हे जे युनायटेड स्टेट्स हे जे आकडे जर आपण बघितले, तर या सर्व आकड्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल की युनायटेड, फ्रान्स, इटाली, जर्मनी, इराण, UK मध्ये, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ, चायना, या अगदी जगातले सर्व देश त्यांनी व्यापले. प्रत्येक देशामध्ये या कोविडचे पेशंट्स हे त्या ठिकाणी दिसायला लागले. अमेरिकेमध्ये या मृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त. त्याला कारणही काही असेल, कदाचित त्यांच्याकडे लॉकडाऊन इलेक्शनमुळे त्यांनी केलं नसेल, त्याचंही कारण असेल, आणि बाकीच्या यांना घटना असतील. पण त्याच्यानंतर भारताचा क्रमांक, आणि आता सध्या गेल्या महिन्यापासून मात्र ते तसं डिटेक्शनही होत आहे. म्हणजे नवीनही रुग्ण सापडत आहेत, त्याचं योग्य डिटेक्शन होतं आहे, त्याचं निदान होतं आहे. कदाचित त्याची योग्य डिटेक्शन झाल्यामुळे त्याचं प्रमाण वाढलं असंही त्या ठिकाणी म्हणता येईल. परंतु हे सगळं जरी आपण पाहिलं तरी आपल्याला असं लक्षात येईल की त्याचं बरे होण्याचं प्रमाणही आपल्याला समाधानकारकरित्या मिळतं आहे.
कोरोनाची लस अद्याप नाही, त्यामुळे सर्व लोक त्या एका आशेकडे जगून आहेत. मार्केट सुद्धा त्याच्यावर येईल असं आपल्याला वाटतंय. कदाचित डिसेंबर जानेवारी नंतर हे झालं की त्याच्यातून मार्केट येईल. मी आजच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला या 3 भागामध्ये मी जाणार आहोत. एक कोरोनाची पार्श्वभूमी, त्याचा आधुनिक भाग. जरी आपण सर्व म्हणाल की इतके प्रायमरी काय सांगतायत, पण आपण थोडंसं, कारण काही विद्यार्थी पण इथे जॉईन आहेत, त्यामुळे त्याचा आधुनिक भाग नेमका काय आहे, त्याचे लक्षण, चिकित्सा, त्याच्यामध्ये करायचे तपासण्या, आणि त्याच्यानंतर आपण आयुर्वेदिक ऍस्पेक्टकडे त्या ठिकाणी आपण वळणार आहोत. या आजाराचं गांभीर्य आपण जर विचार केला, का बरं गांभीर्य एवढं, सगळे लोक त्याच्याने, एक तर पहिला भाग येतो ते म्हणजे जगातील सर्व राष्ट्र, अगदी भूतानसारखा छोटा देश सुद्धा आणि अमेरिकेसारखा सर्वात मोठा बलाढ्य देश सुद्धा, की जिथे आज कशाची कमतरता नाही, पण तो देश सुद्धा याच्यातून झुंजतो आहे. म्हणजे जगातील सर्व राष्ट्र एकाच वेळी या व्याधीने ग्रस्त आहेत, म्हणून हा पॅन्डेमिक आहे. तसे बाहेर पूर्वी पण आले ना असे काही विकार, जसं आता चिकनगुनिया आला होता, पण त्याच्याने तो एक अर्थात संधींच्या स्वरूपात होता, तोही असं जनपद्धती स्वरूपात होता, पण मृत्यूचं प्रमाण त्याचं तेवढं नव्हतं. सार्स आला, पण या व्याधीमध्ये सुद्धा मृत्यूचं प्रमाण हे अधिक आहे. बदलते लक्षण आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की सगळे फ्लू सारखे सगळे लक्षण आहेत, कारण सर्दी पडसं, ताप, खोकला कोणाला नसतं, कोणालाही नसतं. नंतर त्याचे लक्षण बदलले, अॅनोस्मिया आला, घाणनाश आला, त्याच्यामध्ये टेस्ट, चव, अरुची, ते लक्षण त्याच्यानंतर आलं, हो की नाही. म्हणजे लक्षणांचं बदलतं स्वरूप हे या व्याधीचं एक आणखीन एक वैशिष्ट्य. ते कदाचित विषाणूंच्या परिणामामुळे त्या ठिकाणी असेल. याच्यात निश्चित खात्रीलायक औषधं नाही. अजून असेल मॉडर्न मेडिसिन निश्चित आपण म्हणू शकत नाही की याचं एक निश्चित औषध आहे. त्याचं आपण पाहणार आहोत काय देत आहेत मॉडर्न मेडिसिन, त्यांच्या काय इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, पण निश्चित असं त्याचं स्पेसिफिक मेडिसिन तिथे नाही, आणि त्याची स्वतंत्र लसही नाही प्रिव्हेंटिव्ह म्हणून. आणि या व्याधीचा सर्व क्षेत्रावर असं एक क्षेत्र ठेवलं नाही त्यांनी की ज्याच्यावर कोरोनाने परिणाम केले नाही. मग ते शेतीविषयक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, सगळीकडे त्यांनी परिणाम करून ठेवले. प्रत्येकांना, अगदी तो रस्त्यावरचा माणूस सुद्धा कोरोना या आजाराबद्दल त्याला माहिती आहे. मॉडर्न मेडिसिनने जसं उतरले तसे भारतीय चिकित्सा पद्धतीचे वेगळ्या पद्धती आपल्या भारतामध्ये आहेत. त्यांनी त्या प्रत्येक पद्धतीचं वैशिष्ट्य यामध्ये आहे. या प्रत्येकांच्या औषधं, प्रत्येकाला असं वाटलं की निश्चित आपण याचा आपला काही याच्यामध्ये रोल असला पाहिजे आणि असावा, कारण प्रत्येक पॅथीचं एक वैशिष्ट्य आहे. मग युनानीचा मनसुरी काढा पुढे आला. मालेगावला युनानीचा जो मनसुरी काढा आहे, त्या मनसुरी काढ्याने अनेक रुग्णांवर त्याचे चांगले परिणाम मिळाले, अशा स्वरूपाचं एक लेख प्रसिद्ध झालेला पाहिला आहे. होमिओपॅथमध्ये आर्सेनिक अमलगम आलं, प्रिव्हेंटिव्ह म्हणून अनेक ठिकाणी त्याचे हे मेडिसिन्स वाटण्यात येत गेलं. आयुर्वेदही काही मागे नाही. आयुष काढा, संशमनी वटी वगैरे त्याचा विचार केला गेला. योगाची जलनेतीचा विचार केला गेला. सिद्ध चिकित्सा पद्धतीचा याच्यामध्ये रोल आला, कारण हा सर्व जगामध्ये व्यापलेला आजार असल्यामुळे ह्या वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतीतून या व्याधीकडे सगळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकांना वाटत होतं की नाही आपल्या याच्यात काही रोल असेल तर पाहू. चायनीज मेडिसिन्स मध्ये त्यांनी तिकडे वापरले नाही, त्यांनी त्या ठिकाणी त्या स्वरूपात त्याचा तसा विचार केलाय.
या व्याधीमध्ये बरं होण्याचं प्रमाण चांगलं असल्यामुळे आता लोकांमध्ये थोडासा कोरोना सापडला, की पूर्वी मी जेव्हा शिकत होतो तेव्हा एड्स व्याधीने आक्रमण केलेलं होतं. मी एमडी फायनलला असताना एड्सने तेव्हा आक्रमण केलं. आम्हाला एड्स माहिती नव्हतं, पण आम्हाला कारण त्यावेळेला रॉक हडसनचा मृत्यू झाला आणि लोकांना एड्सचं महत्व समजलं. तुम्हाला आताही लक्षात येईल की या कोरोनामुळे जयंत दळवी सारखे किंवा गायक एच जी बालासुब्रमण्यम सारखे, आता परवाच गेलेल्या आशालता वाबगावकर सारख्या चांगले कलावंतांनी त्यांनी सोडलं नाही. म्हणजे जसा तो मोठा पुढाऱ्यांना झाला, राजकारण्यांना झाला, मध्यमवर्गीयांना झाला, डॉक्टर्सला झाला, कंपाऊंडरला झाला, पोलिसांना झाला, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्याचं अस्तित्व दाखवलं आणि माणसाला एक वेगळा विचार करण्याची वेळ त्यांनी दिली. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जगामध्ये याचं जे प्रमाण आहे ते वयोगटाचा दृष्टीने विचार केला तर 60 ते 70 हे वयोगट त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. प्रौढांमध्ये त्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. या वयोगटामध्ये आपल्या लक्षात येईल की जसं बालांमध्ये त्यांचं प्रतिकार क्षमता कमी असते, तसं या वयोगटामध्ये सुद्धा तुमची प्रतिकार क्षमता कमी आहे. म्हणून जेवढ्या मृत्यूचं प्रमाण, लागण झाल्याचं प्रमाण जर बघितलं तर 60-70 वयोगटामध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त आपल्याला त्या ठिकाणी दिसलं. त्यामध्ये ज्यांना कोमॉर्बिड डिसीज म्हणजे ज्यांना या वयोगटामध्ये मधुमेह आहे किंवा बाकीचे तत्सम विकार आहेत, त्यांना या विकाराने पटकन त्याने आक्रमण केलं. स्त्री पुरुष लिंगांचा विचार केला तर पुरुषांमध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त दिसतं स्त्रियांच्या तुलनेने. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विचार केला तर नागरी वस्तीमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये त्याचं प्रमाण सर्वात जास्त दिसतं. म्हणजे जिथे दाट लोकसंख्येचा परिसर होता, मग ती धारावी झोपडपट्टी मुंबईचा भाग असेल किंवा नाशिक कडचा आपण वडाळा वगैरेचा तो भाग असेल, हो की नाही. मालेगाव सारखी ती परिस्थिती लोकांना नंतर कळली की एका घरामध्ये 25-25 लोक राहत होते. दिवसा रात्रपाळी दिवसा कामाला जायचे, उरले लोक रात्री झोपायचे. म्हणजे एकाच घरामध्ये इतकी लोक राहत होते. म्हणजे अशा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी या आजाराचं प्रमाण आपल्याला सर्वात जास्त आढळलं. आणि हे सगळं जेव्हा बघण्यात आलं तेव्हा एक स्ट्रॅटेजी करण्यात आली मॉडर्न मेडिसिनने. काय करायचं नेमकं, आणि त्यानुसार मग त्यांनी लॉकडाऊन आलं. मोदींनी लॉकडाऊन जाहीर केलं. प्रत्येकाने आहे तिथे थांबा. पूर्वीचे आजार असायचे की पूर्वी कर्फ्यू असायचा की घराबाहेर पडू नका. आता मात्र हा आजार असा आला की घरातच राहा. लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमुळे सर्व ज्याने त्याने आपापल्या घरामध्ये थांबायचे. फक्त अत्येक अवस्थेतले व्यक्तींनी म्हणजे डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, स्वच्छता कामगार आहे, हे सोडून बाकीच्यांनी बाहेर पडायचंच नाही. सगळं ऑफिसेस बंद झाले, बँका बंद झाल्या. हे लॉकडाऊन काय झालं तर निश्चित चेन तोडण्यासाठी झालं. निश्चित चेन होती एकापासून दुसऱ्याकडे, दुसऱ्यापासून तिसऱ्याकडे. ही चेन तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. आता हे लॉकडाऊन अजूनही सुरू आहे. त्याच्यातले काही भाग ओपन होत आहे, काही नाही. काही ओपन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. बँका झाल्या, बाजार खुले झाले. दिवाळीसाठी आता बाकीची इतरही दुकानं खुले झाले. बऱ्याच ठिकाणी त्या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडतोय. काही नाही, तिथे कोणी पाळत नाहीये. विशिष्ट अंतरावर उभं राहा वगैरे त्याचं काहीच नाही. त्यामुळे याच्यानंतर आणखीन एक दुसरी लाट येईल काय, ही भीती सगळीकडे आहे. परवा फ्रान्सने, जर्मनीने काही पुन्हा लॉकडाऊन त्यांनी जाहीर केलं. ती स्थिती येऊ शकते मित्रांनो. मोदीजींनी जे लॉकडाऊन केलं होतं त्याचा उद्देश हाच होता की त्याची चेन तोडावी. एकापासून दुसरीकडे जाण्यासाठी तुम्ही घरीच बसलात, बाहेर पडलाच नाही. तर अशा विषाणूग्रस्त व्यक्ती जर तुम्ही तिथे असाल तर तुम्हाला तो त्रास होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन आलं, विलगीकरण आलं. एखादी व्यक्तीशी सस्पेक्टेड असेल तर त्यांना वेगळ्या याच्यात ठेवायचं, विलगीकरण आलं.
एखाद्या बिल्डिंग मध्ये रुग्ण सापडला, मला आठवतं नाशिकमध्ये गोविंदनगरमध्ये प्रथम रुग्ण सापडला. प्रत्येक व्यक्ती त्या घराकडे कसं काय आलं? जसं पूर्वी गुप्तरोग असताना अशी एक भीतीने आणि एक वेगळ्या नजरेने लोक बघायचे, तसं कोविड पॉझिटिव्ह आला की त्या बिल्डिंगकडे, त्या घराकडे, त्या व्यक्तीकडे लोक एका वेगळ्या नजरेने बघायला लागले की हा याला कसं काय झाला, कुठून आला याचा संपर्क. ते प्रमाण झालं. त्याच्यामुळे लॉकडाऊन विलगीकरण हे चेन तोडण्यासाठी आहे, हा आपण त्याच्यात भाग होतो. त्यांच्या सूचना आल्या पूर्वी, जसं एक फोन चिरिंग वाजली की त्याच्यातून एक विशिष्ट साऊंड तिथे यायचं की तुम्ही या पद्धतीने काळजी घ्या. आता अमिताभ बच्चन साहेब आपल्याला सांगतायत की सतत वारंवार हात धुवा. कारण आपला सगळा संपर्क ते हाताशी येतो. या विषाणूंचे पुढे आपण बघणार आहोत. या विषाणूवरील जे प्रोटीन्स आहेत, फॅटी लिपिड्सचे जे आवरण आहे, ते दूर करण्यासाठी वारंवार हात धुवा. मग ते डिसइन्फेक्टेंट तुम्ही घ्या ना, साबणाचं घ्या, बाकीचे इतर असे काही द्रव्य घ्या, जेणेकरून तुमच्या हातावरची विषाणू नष्ट होतील. मग हात धुण्याच्या पद्धती त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने हात धुवा. ओके नाही, ऑपरेशन पूर्वी जसे आपण हात धुतो पूर्णतः कुठे हात न लावता, तशा स्वरूपाचे हात धुण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. त्यासाठी कशा पद्धतीने हात धुवावा, कुठले द्रव्य त्यात वापरावे याचाही विचार आला. त्याच्यावरचं जे प्रोटीन्स फॅटी लिपिडचं जे आवरण आहे ते दूर करण्यासाठी हात धुण्याचा विचार आला. सोशल डिस्टन्सिंग आलं, विशिष्ट अंतर पाळा. आणि विषाणूचा प्रत्यक्ष संपर्क जो आहे तो टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे शाळा बंद झाल्या, बाकीचे कुठे कार्यक्रम असेल तर 2 गज की दुरी. आपल्या कानामध्ये अजूनही ते शब्द हे होतात. मास्क लावण्याची पद्धत आली. मास्क लावा, फेस शिल्ड घ्या, सॅनिटायझर पिया. कारण हे सगळे जे ड्रॉपलेट्स आहेत विषाणूंचे, हे मुखनासामार्गे शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि तोंडाला जर तुम्ही मास्क लावला तर या विषाणूंचा शिरकाव मध्ये होणार नाही. फेस शिल्डमुळे तेच होईल. हात नका लावू कुठे जेव्हा तुम्ही हात स्वच्छ धुतले असतील तर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं लक्षात येईल की या प्रिव्हेंटिव्ह म्हणून की तुम्हाला होऊ नये याच्यासाठी काय करायचं. प्रत्येक व्यक्ती ही सस्पेक्टेड म्हणूनच बघावं लागेल की समोरची व्यक्ती, माझ्या समोर आलेली व्यक्ती, तिला कोरोना तर नाही, कोविड तर नाही, कारण काही सांगता येत नाही. सगळ्या टेस्ट प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह असं नाही. काही वेळेला टेस्ट निगेटिव्ह असून सुद्धा त्याच्यामध्ये या विषाणूंचं आक्रमण कदाचित झालेलंही असेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती सस्पेक्टेड समजूनच करायचं. समारंभ बंद झाले, प्रत्येकाने आपापल्या ठिकाणूनच काम करायचंय, हो की नाही, वर्क फ्रॉम होम आलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता या स्वरूपात अंगवळणी पडलेल्या आपल्याला दिसून येतात. पुढे काही दिवसांनी सगळं लॉकडाऊन उठलं तरी आपण मास्क लावू, आपण विशिष्ट ठिकाणी अंतर आपण पाळू, हो की नाही. लग्न सारखे शुभ किंवा मृत्यूसारखे अशुभ कार्यक्रमाला सुद्धा विशिष्ट माणसांची मर्यादा आल्या. त्याचं कारण तोच होतं की सोशल डिस्टन्सिंग. त्याच्या जवळ तुम्ही आलात, अधिक माणसं एकत्र आले, या विषाणूंचा संपर्क तुमच्याशी आणि ते तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून हा असाध्य व्याधी तुम्हाला होईल. असाध्यच, कारण अजूनही आपण त्याला नेमकंच म्हणू शकत नाही. जे बरे होता आहे या आजारात सगळेच पुढे सिरियस होतील असे नाही ना. आपण त्यांची स्लाइड्स बनवताना आपण पाहिलेले आहेत की याच्यामध्ये 80% लोक जे आहेत ते कोणतेही उपचार न करता बरे होत आहेत. 20% लोकांना फक्त काहीतरी मेडिसिन्स लागतात. ते कशाने ते कशाने बरे होत आहेत? ते या प्रिव्हेंटिव्ह मेजर्समुळे असेल तर त्यांच्या प्रतिकार क्षमतेने आहे. ते प्रतिकार क्षमतेने ते आज बरे होताना दिसत आहेत. काही वेळेला आपल्याला आश्चर्यकारक बातम्याही समजतात की अगदी परवा मी टीव्ही न्यूजवर बघितलं, 98 वर्षाच्या आजी त्या कोरोनातून बऱ्या झाल्या.
कसं काय झाले असतील? निश्चितच त्यांची स्वतःची इम्युनिटी, त्यांची विल पॉवर, प्रतिकार क्षमता हाच एक भाग त्या ठिकाणी दिसून येतो. व्याधी प्रतिकार क्षमता याचा विचारच इथे या व्याधीमध्ये सर्वात जास्त दिसून आला. त्याच्यामुळे इम्युनिटी क्लिनिक आता नाशिकमध्ये मंत्री साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. प्रत्येकानं असं वाटतं की नाही मी माझी इम्युनिटी वाढवली पाहिजे. न जाणू कदाचित मला कुठला व्यक्तीचा माझा कसा संपर्क येईल मला सांगता येत नाही. त्यामुळे या सर्व व्याधींचा विचार आपल्याला यासाठी करायचा आहे की मला आयुर्वेद चिकित्सेकडे तुम्हाला न्यायचं आणि आपला रोल कुठे आहे याचे मला बघायचं आहे. याची पार्श्वभूमी मी आता तुम्हाला म्हटलं की वुहान प्रांतापासून सुरुवात झाली. फिश मार्केटमधील वटवाघूळ सापासारखे विषाणू होते आणि डॉक्टर ली विन लियांग या वयाच्या 34व्या वर्षी फेब्रुवारी मध्ये या व्यक्तीचं निधन झालं आणि तिथून या व्याधीचं महत्व लोकांना दिसायला लागलं. म्हणजे सुरुवात त्या शहरातून झाली आणि नंतर त्याचा प्रसार संपूर्ण यामध्ये झाला. कसा आहे हा कोरोना व्हायरस विषाणू? हा कोरोना व्हायरस आर अ लार्ज फॅमिली ऑफ व्हायरस दॅट कॉज इलनेस ranging from the common cold to more severe diseases such as Middle East respiratory syndrome, ज्याला आपण मर्स असं म्हणू, or severe acute respiratory syndrome, that is SARS, or novel coronavirus is a new strain that had not been previously identified in humans. Coronavirus are zoonotic, meaning they are transmitted between animals and peoples. Detailed investigations found that SARS-CoV was transmitted from civet cats to humans and MERS from dromedary camels to humans. Several are circulating in animals that have not yet infected humans. प्राण्यांपासून इकडे आलेला आहे म्हणून तो झोनोटिक शब्द तिथे आलेला आहे. त्याचा तो एक भाग आपण तिथे विचारात घेता येईल. या व्याधीचे जर आपण लक्षणं पाहिले, कारण आपण लक्षणं बघितले तर आपण चिकित्सेकडे आपल्याला जाता येईल, कारण लक्षणांच्या द्वाराच आपण त्याच्यात विचार घेणार आहोत. हे लक्षणं सगळ्या सामान्य लोकांमध्ये आपल्याला दिसतात. Frequently reported signs and symptoms of patient is fever, cough, myalgia or fatigue, shortness of breath. म्हणजे फ्लूची लक्षणं घेऊन जे रुग्ण आपल्याकडे येतात असे सगळे रुग्ण आपल्याकडे या स्वरूपात येऊ शकतात. आणि प्रत्येकाला भीती वाटते. आज नुसतं एखाद्याने शिंक दिली तरी प्रश्न पडतो की अरे हा कोरोना कोविड तर नाही ना. म्हणजे हे सगळे लक्षण इतकी कॉमन आहे मित्रांनो की कोरोनाचा संशय येण्यासाठी याला कुठेही पटकन लगेच कोरोना संशय वाटायला लागतो. पण पुढे हा सोर थ्रोट, हेडेक, कफ स्पुटन प्रोडक्शन आणि हिमॉप्टिसिस. नंतर हे दोन लक्षण ऍड झाले. कुठले? एनोस्मिया, म्हणजे घाणनाश. परवा मला एक पेशंट भेटला, मला काही त्रास नव्हता सर्व, माझा वास अचानक गेला. सर्दी होती एक दिवस पण सर्दी गेली, पण वास माझा अचानक गेला. म्हणून मी धावत पळत गेलो, टेस्ट केली आणि मला कोविड पॉझिटिव्ह झालं. ते सुद्धा आपण त्याच्यात विचार घेता येईल. अरोचक, चवच कळत नाही. परवा एक लेडी आली होती, त्यांनी सांगितलं की सुरुवात माझी अशीच झाली सर, मला कोणतीही चव कळत नव्हती आणि मी घाबरलीच की. टेस्ट केल्यानंतर मला या स्वरूपात मला ते लक्षात आलं. म्हणजे या व्याधीमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्यक्षात याचे 3 गट मॉडर्न मेडिसिनने आपल्याला केले दिसतात.
3 गट आपल्याला दिसत आहेत त्याचं क्लासिफिकेशन: माइल्ड केसेस, सिव्हिअर केसेस आणि क्रिटिकल केसेस. कारण त्याचं वर्गीकरण करणं भाग होतं आणि त्यानुसार त्यांनी चिकित्सा त्या ठिकाणी करता येते. माइल्ड केसेस 81% आहे. मेजॉरिटी ऑफ केसेस कोरोना डिसीज केसेस वेअर mild cases include all patients without pneumonia or cases or mild pneumonia. Pneumonia सारखेच, परंतु त्याला आपण फ्लू वगैरे सारखे म्हणू या स्वरूपात. Severe cases, this includes patients who suffer from shortness of breath, respiratory frequency less than 30 minutes, blood oxygen saturations less than 93. बघा, म्हणजे या सगळ्यांचा विचार केला तर हळूहळू पुढे रेस्पिरेटरी इलनेसकडे, प्राणोत्सव दृष्टीकडे हे सगळे लक्षणं सिव्हिअर केसेसचे आपल्याला जाताना दिसतात. ते एक वर्गीकरण त्यांचं केलेलं दिसतं. आणि क्रिटिकल केसेस की ज्याच्यामध्ये इन्क्लूड पेशंट्स हू सफर रेस्पिरेटरी फेल्युअर, सेप्टिक शॉक अँड ऑर मल्टिपल ऑर्गन डिस्फंक्शन ऑर फेल्युअर. हे त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी केलेलं दिसतं. त्यामध्ये नॉन सिव्हिअर 80% आहे, 15% सिव्हिअर केसेस आणि क्रिटिकल केसेस 5%. म्हणजे लोकांनी घाबरून जाण्याचं जे कारण नाही याच्यामध्ये. 5% व्यक्ती क्रिटिकल केसेसमध्ये जातात. बाकीच्या केसेस सांगतात की हो सर आमच्या घरामध्ये आम्ही सर्व पॉझिटिव्ह होतो, आता आम्ही सगळे निगेटिव्ह आहोत. आहेत ज्यांचे वयोगट हा अधिक आहे, ज्यांना पूर्वीचे रेस्पिरेटरी डिसीज अस्थमा सारखे, कॉक्स सारखे असेल, त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असेल. असे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने प्रायमरी चेकअपची गरज त्या ठिकाणी आपल्याला दिसते, की ज्यामध्ये टेम्परेचर, प्रथम थर्मल टेम्परेचर, हात लावायचा नाही, त्याच्या गन आल्या. कारण प्रत्यक्ष तापमान बघत असताना आपण थर्मामीटरला न जाणून त्याचे कुठे विषाणू लागले तर. SpO2 आहे, त्याच्यामध्ये रक्तातला ऑक्सिजन बघण्याची गरज आहे, हो की नाही. आणि हे जर नाही पाहिलं, कारण याची आपण पुढे पॅथॉलॉजी बघणार आहोत, हा नुसता प्राणवायूपर्यंत नाहीच जात. न्यूमोनियापेक्षा याचं स्वरूप वेगळं आहे. रेस्पिरेटरी रेट पाहण्याची गरज आहे की नॉर्मल रेस्पिरेटरी रेट जो आपण पाहतो की तो 17 ते 18 आहे, त्याच्यापेक्षा अधिक याच्यामध्ये वाढलेला दिसतो. बीपी, पल्स रेट हे दैनंदिन बघण्याच्या गोष्टी झाल्या. ज्यामध्ये ज्या व्यक्तींमध्ये पल्स ऑक्सिमीटरने आपल्या लक्षात येतं की जिथे हायपोक्सिया दिसतोय, अशा व्यक्तींमध्ये 6 मीटर वॉक टेस्ट ही एक टेस्ट त्या ठिकाणी सामान्यपणे लोकांना सोपं व्हावं, हो की नाही. कसं कळेल ते 6 मीटर वॉक टेस्ट? एक 6 मीटर ज्यांची SpO2 जे आहे ते 95 पेक्षा कमी झालेले अशा व्यक्तींना 6 मीटर वॉक टेस्ट, 6 मीटर पर्यंत चालायचं आहे. आणि त्याच्यानंतर परत रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी बघायची आहे, त्यापेक्षाही कमी झालेली आहे का. म्हणजे या व्याधीमध्ये तुम्हाला नेमकं तपासणं गरजेचं आहे. नाहीतर लक्षण नसताना पटपट घाबरून जायचं आणि कोरोनाचे हे होईल, आणि लक्षण असताना सुद्धा त्यापासून दुर्लक्ष करायचं. त्यामुळे हे सगळं त्यांचं संपूर्ण चेकअप करून नंतर मग जे त्यांची रेस्पिरेटरी, प्राणवायूची तपासणी आणि बाकी अन्य सगळे तपासणी केल्यानंतर मग आपण त्यांची मॉडर्न मेडिसिनच्या स्वरूपात तपासणी करण्याची गरज आहे. मग त्याच्यात रॅपिड ऍक्शन टेस्ट असेल की जी अँटीजन आपल्याला त्या ठिकाणी समजतं, पण आपल्याला पुरेपूर निदान त्या ठिकाणी होत नाही. RT-PCR टेस्ट आहेत, रिअल टायमर पॉलिमर चेन्स रिॲक्शन टेस्ट म्हणता येईल आपल्याला. या टेस्टद्वारे आपण नेमकं समजू शकतो. पण या टेस्ट निगेटिव्ह असून सुद्धा बऱ्याच वेळेला कोरोनाही आढळतो. त्यामुळे रुग्ण तपासणी, सिरम फर्टिन, एक्सरे टेस्ट किंवा HRCT, डी-डायमर टेस्ट, इंटरल्युकिन 6 टेस्ट किंवा IgG, या सगळ्या टेस्ट या व्याधीसाठी आवश्यक अशा स्वरूपात आपल्याला दिसून येतात. त्याचं स्वरूप आपल्याला कळतं एकदा ऍडमिट झाला की. जसं आता नाशिकला कोविड हॉस्पिटल्स, अनेकांची वेगवेगळे कोविड हॉस्पिटल्स मध्ये आहेत,
विलगीकरण कक्ष क्रिटिकल झाल्यानंतर काय करायची, ट्रीटमेंट काय द्यायची, हा प्रोटोकॉल त्यांचा ठरलेला आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हा एक भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. होऊ नये, कारण सगळ्यांनाच काही व्याधी क्रिटिकल जातो असं नाही, पण प्रिव्हेंटिव्ह मेजर्सला फार महत्व त्याच्यामध्ये आहे. या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये महत्वाचा भाग येतो म्हणजे people can catch COVID-19 from others who have the virus. The disease can spread from person to person through small droplets from nose or mouth, which are spread when a person with COVID-19 coughs or exhales. म्हणजे इथे आपण प्रथम काय केलं पाहिजे, तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, सोशल संबंध टाळले पाहिजे. खोकताना रुमाल धरणं किंवा टिश्यू पेपर धरणं, खोकला येताना किंवा त्याच्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपासून शारीरिक दूर राहणं, पण मनाने मात्र त्यांना जवळ राहणं गरजेचं. ती व्यक्तीला वाईट टाकलं नाही पाहिजे, त्यांना एकांत नाही वाटलं, मनाने त्याच्याशी सतत संपर्क केला पाहिजे. मोबाईलद्वारा, व्हिडिओ कॉलद्वारा आपण त्याला निश्चित आधार दिला गेला पाहिजे. घरातील लहान मुलं, 60 वर्षावरील व्यक्ती किंवा गर्भिणी यांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. कमी सदस्य असलेले घर यामध्ये अधिक सुरक्षित असतात. की ज्यांना कोमॉर्बिड म्हणजे ज्यांना हायपरटेन्शन आहेत, डायबिटीस आहेत, कॅन्सर, एड्स आहेत किंवा ज्या गर्भिणी आहेत त्यांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. त्यांनी ते हे कंट्रोल ठेवले पाहिजे. प्रतिकारक क्षमताचा याच्यामध्ये महत्वाचा रोल, इम्युनिटीचा. त्याच्यामुळे प्रतिकार क्षमता वाढेल असा पौष्टिक आहार, त्याचा विचार मॉडर्न मेडिसिन या ठिकाणी करत आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. समाजामध्ये या चतुसूत्रीचा अवलंब केला पाहिजे, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, सॅनिटायझेशन, वारंवार हात धुणं, त्याचा प्रसार समाजामध्ये केला पाहिजे. आता आपण पाहतोय की सगळे लोक विदाऊट मास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा मिळाला. सगळ्या लोकांना वाटतं की कोरोनाचा बरा झाला. कदाचित याच्यामुळे सुद्धा दुसरी लाट सुद्धा येऊ शकते. मांस खावा की नाही, मांस अंडी पूर्णपणे शिजवून घेतली पाहिजे. जंगली पाळीव प्राण्यांचा निकट संपर्क टाळला पाहिजे. म्हणजे हा सगळा भाग आपल्याला या आपण विचारात घेतले गेले पाहिजे. आता आपण हे सगळं मी काय पाहिलं, हे सगळं मला बघण्याच्या अगोदर मला तुम्हाला या व्याधीच्या आधुनिक दृष्टिकोनातून याचे जे काही विषाणू आहे त्या संदर्भात आज आमच्याकडे डॉक्टर सुल्हाके सर येतात, त्यांच्याशी आज मी सकाळी चर्चा करत होतो. विषाणू आणि जीवन, आणि कोरोनामध्ये विषाणू आहे, आणि या विषाणूंचं आपल्याला नेमकं समजलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची चिकित्सा नाही करता येणार. विषाणू जे आहे त्याचा जर आपण भाग घेतला तर विषाणू कसे आहेत हे सूक्ष्म इलेक्ट्रॉन शिवाय आपल्याला दिसणार नाही. ते आकाराने जीवाणूंपेक्षा म्हणजे बॅक्टेरियापेक्षा अधिक लहान आहे. प्रोटीनच्या आवरणाच्या आत काही जीन्स असलेला अतिसूक्ष्म जंतू, असा एक आपण ढोबळ मानाने त्याची व्याख्या करता येईल. म्हणजे न्यूक्लियसलेस, याच्यामध्ये केंद्रक नाहीये. बॅक्टेरियामध्ये जसा असतो तशा स्वरूपात न्यूक्लियस नाही, म्हणून तो निर्जीव आहे. परंतु त्याच्यामध्ये जर आपण विचारात घेतला, न्यूक्लियस नाहीये परंतु त्याची प्रजनन क्षमता आहे, त्यामुळे तो सजीव आहे. सजीव नसल्यामुळे त्याचं स्वतः प्रजनन क्षमता नाही. हे विषाणू शरीरामध्ये शिरले की शरीरातील पेशींना चिकटतो आणि त्यामध्ये पेशींना प्रवेश मिळून पेशीचा ताबा घेतो, आणि त्यानंतर पेशीचे विभाजन करण्याची यंत्रणा वापरून विषाणू स्वतःची संख्या वाढवतो. विशिष्ट प्रकारचा व्हायरस माणसा शरीरातील विशिष्ट आहार हल्ला करतो. लक्षात, हे विषाणू मारण्यासाठी प्रथम त्याच्यावर असलेले प्रोटीन किंवा त्याच्या फॅटी ऍसिडचं आवरण नष्ट करावं लागतं. प्रोटीनचं आवरण नष्ट झाले की मानवी विषाणू मानवी शरीरातील पेशीला चिकटून शकत नसल्यामुळे पेशींमध्ये शिरकाव मिळू शकत नाही, त्यामुळे तो माणसाला अपाय करू शकत नाही. एखाद्या विषाणूला होस्ट मिळाला नाही तर काही काळाने तो स्वतःहून नष्ट होतो. विषाणूमध्ये असलेल्या जीन्समध्ये कालांतराने बदल होऊन, त्याला म्युटेशन म्हणून, नवीन प्रकारचा विषाणू जन्माला येतो.
त्यामुळे त्यावर लस अजून बनवण्यामध्ये अडचणी येत आहे. कोविड या आजारामध्ये नेमकं काय घडतं? मॉडर्न मेडिसिनच्या सोलाके सरांनी आम्हाला त्याच्याबद्दल आपण घेतलं पाहिजे की नुसता हा न्यूमोनिया पुरता मर्यादित नाही. या विषाणूमुळे न्यूमोनिया होत नाही, पण सद्यस्थितीमध्ये आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत आहोत. वास्तविकतः या आजारामध्ये SARS-2 कोरोना व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसलेले असतात आणि त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लोहाचे कण सुटे होऊन रक्तात मिसळतात. त्यामुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही. शरीरातील सर्वच अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. ही या व्याधीतील सर्वात मोठी समस्या. ऑक्सिजनची कमतरता झाली त्यामुळे अनेक अवयव एकाच वेळी सगळे निकामी होतात आणि त्याला रेझिस्टन्स हायपोक्सिया विथ रॅपिड मल्टी ऑर्गन फेल्युअर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. रक्तातील वाढते लोहकण इतके मारक होतात की त्यामुळे फुफ्फुसामध्ये तीव्र इजा होते आणि त्यामुळे पॉवरफुल ऑक्सिडेंटिव्ह डॅमेज असं त्याला म्हणतात. आणि अशा स्थितीमध्ये हाय फ्लो कॅन्युलाद्वारा ऑक्सिजन हा द्यावा लागतो. कोरोनामध्ये ऑक्सिजन आणि लोहकणांच्या लढाईमध्ये दोन्ही फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणामध्ये इजा दिसते. आपण HRCT मध्ये हे संपूर्ण दिसतो, मोठे डॅमेज होतात. त्याला बायलॅटरल ग्राउंड क्लास इम्पेअरनेस असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. ऑक्सिजन कमी पडतं या जाणीवेने काय होतं की शरीर हिमोग्लोबिन तयार करण्याची गती वाढवतं. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की कोरोना बाधित रुग्णांचं हिमोग्लोबिनचं पर्सेंटेज आपल्याला वाढलेलं दिसतं. रक्तातील सुटे कण, त्यातून होणारे नुकसान आणि ते टाळण्यासाठी त्याचा पुन्हा वापर किंवा निचरा होण्यासाठी शरीरातील फेरेटिन हे द्रव्य वाढतं. रक्ताच्या चाचण्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की फेरेटिनचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. मलेरियामध्ये जे आपण हायड्रोक्सोक्लोरोक्विन किंवा क्लोरोक्विन वापरतो ते औषध या हिमोग्लोबिनला या कोरोना व्हायरस पासून वाचवत असावे. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा केला तरी तो पुढे न्यायालयाला पुरेसे HB नसल्यामुळे ऑक्सिजनमुळेच फुफ्फुसांना इजा होऊ शकते. त्यामुळे आजचे व्हेंटिलेटर हे न्यूमोनिया किंवा ARDS साठी बनवलेले असल्यामुळे कोरोना बाधितासाठी ते फायदेशीर होताना दिसतीलच असं नाही. या वाढत्या लोहकणामुळे यकृतावरही परिणाम घडतो आणि त्याचा ताण पडून त्या ठिकाणी विकृती अधिक होते. औषधांबद्दलही आधुनिकांची संभ्रमता आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार ऑक्सिजन देणं, लक्षणानुसार तात्कालिक औषधं देणं, रक्ताच्या तपासण्या आणि रुग्ण स्थितीनुसार फॅबिफ्लू, रेमडेसिविर, स्टिरॉइड्स, एकोस्प्रिन, लो मॉलिक्युलर हेपॅरिन, प्लाझ्मा असे विविध उपचार आधुनिक दृष्टिकोनातून आपल्याला दिलेले दिसतात. हे कोविडचे विषाणू विशिष्ट भागापर्यंत त्या ठिकाणी पृष्ठभागावर पडतात. लॅन्सेटने जर सांगितलं तर लाकूड आणि याच्यावर ते काही काळपर्यंत टिकतात. काचेमध्ये ते 4 दिवस किंवा प्लास्टिकवर ते 4 ते 7 दिवस हे विषाणू जिवंत राहू शकतात. हे सगळं सांगण्याचा उद्देश मित्रांनो असा आहे की आधुनिक दृष्टिकोनातून ही जी सगळी संप्राप्ती पुढे फुफ्फुसाकडून व्हॅस्क्युलर पॅथॉलॉजीकडे जाताना आपल्याला दिसते. न्यूमोनिया सारखं नाही होत. फुफ्फुसाला सूज झाली तितपत असतं तर वेगळी गोष्ट आहे. पण हे सगळे विषाणू पुढे नासामुखाद्वारा अभ्यंतर मार्गामध्ये जाऊन पुढे हे विषाणू हिमोग्लोबिनला अटॅच होतात आणि तिथे अटॅच होऊन ते व्हॅस्क्युलर पॅथॉलॉजी निर्माण करतात. त्यामुळे ही जी सगळी संप्राप्ती जर आपण बघितली तर या संप्राप्तीमध्ये फुफ्फुसाच्या ठिकाणी असणारा या रक्ताचा संबंध याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आयुर्वेदिक चिकित्सेकडे मला न्यायचं आहे. आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा चरकाचा हा श्लोक आपल्याला माहिती आहे की विकारा नामकुशन जीवात कदाचन. विकार काय? वेगळे विकार येतात ना. मागे इबोला आला, त्याच्या अगोदर जर आपण बघितलं वेगळे विषाणूंचे वेगळे आजार वेगळे आक्रमण करतात. म्हणून प्रत्येक वेळेस त्याचं नाव ठेवलंच पाहिजे का? अशी काही गरज नाही. तस्माद विकार प्रकृती अधिष्ठानांतराणेचे समुत्थान विशेषत्वा बुद्ध्वा कर्मम समाचरेत. म्हणजे या 3 गोष्टी ग्रंथकर्ते असं म्हणतात की प्रत्येक वेळेला तुम्हाला नाव जरी देता आलं नाही तरी रोगाची प्रकृती काय आहे, म्हणजे रोगाचं स्वरूप कसं आहे, याचा अधिष्ठान भेद काय आहे आणि त्याचं समुत्थान विशेष म्हणजे दोषांचा विकल्प कोणता आहे हे पाहून तुम्ही चिकित्सा करा. चिकित्सा करताना या 3 गोष्टी तुम्हाला कोणताही व्याधी, मग तो व्याधी अगदी नवीन आज कोरोना आला
अजून 100 वर्षानंतर किंवा 8-15 दिवस आणखीन कुठला व्याधी आला तरी त्या व्याधीचं नाव ठेवायची गरज आपल्याला, त्याचा विचार आपल्या शास्त्रात नाही तर उपचार अशी गरजच नाही. त्याचा नेमका विचार या श्लोकाद्वारे आपल्याला करता येतो. त्याच्यामध्ये या 3 महत्वाच्या गोष्टी, रोगाची प्रकृती, रोगाचं स्वरूप आपण आता पाहिलं की त्याच्यामध्ये सगळे लक्षणं प्राणवायूशी संबंधित दिसतात. त्याचा अधिष्ठान भेद हे नेमकं कुठे घडतात, त्याचं उद्भवस्थान कुठे आहे, त्याचं आपल्याला लक्षात येईल की हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा त्या ठिकाणी दिसून येतो. आणि नंतर आपण चिकित्सा ही त्या ठिकाणी करायला पाहिजे. आपल्या असं लक्षात येईल हा संक्रामक रोग आहे. ओके नाही, संक्रामक रोगांचं जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये वायू, जल, देश आणि कालांच्या विपरीत गुणयुक्त होणं हा त्याच्यामधला महत्वाचा भाग. आणि या संक्रामक रोग त्याचा जर विचार केला तर ही जी संक्रामक रोगांचा जर आपण विचारात घेतला तर ते 2 पद्धतीने त्यांचे हेतू जर आपण बघितले, औपसर्गिक व्याधी असताना उपसर्गिक व्याधी संपर्कात येणं, उपसर्गिक रुग्णांच्या प्रत्यक्षा याच्याद्वारे संपर्कात येणं हा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. संक्रामक रोगांची चिकित्सा जी आहे ती चिकित्सेचे ग्रंथकर्त्यांनी 2 प्रकार त्या ठिकाणी करावे असं सांगितलेलं आहे. एक म्हणजे याची चिकित्सेच्या मध्ये हा औपसर्गिक रोग आहे, एकापासून दुसऱ्याला होणारा हा सुश्रुत श्लोक आपल्याला माहिती आहे, प्रसंगात संस्पर्शात सहभोजनात हे सगळं आपण टाळतोच की आता, एकत्र भोजन घेत नाही, एकत्र शय्यावर नाही, वस्त्रमालाने लेपनात, म्हणजे पूर्वी पण हे सगळे विकार होते. या संक्रमित रोगांची चिकित्सा ग्रंथकर्त्यांनी 2 भागामध्ये केली दिसते. एक म्हणजे प्रतिबंधात्मक आणि दुसरे अवस्थिक. प्रतिबंधात्मक विचार तर सगळेच करतात आणि मला असं वाटतं की आपला रोल इथे अधिक आहे, कारण अवस्थिक चिकित्सा करण्यासाठी अजून काही शासन आपल्याला परवानगी देत नाही. पण प्रतिबंधात्मक याच्यामध्ये आपला रोल इथे महत्वाचा आहे. कुठल्याही व्याधीची जेव्हा आपण चिकित्सा करतो तेव्हा ती चिकित्सा ही आपण चिकित्सा सूत्र जे आहेत याभी क्रियाभी जयंते शरीरे धातव समाह सा चिकित्सा विकाणं कर्मतः द्विजाम स्मृतम्. म्हणजे या कोणत्याही व्याधीची चिकित्सा करताना आपण धातू साम्य करणं हे चिकित्सेतला महत्वाचा भाग आहे. आणि हे धातू साम्य कशामुळे होतं? एक तर निदान परिवर्जन, दोष दुष्य समूर्छनेचं विघटन आणि तिसरं अपुनर्भव, याद्वारा चिकित्सा ही केली जाते. त्याच्यामुळे रोग आदौ परीक्षेत, मग ते आधुनिक असो ते मॉडर्न असो, आपल्याला व्याधीचं परीक्षण अगोदर केलं पाहिजे की हे सगळे लक्षणं नेमके कोरोनाचे आहे ना, मग त्याचं निदान काय आहे, म्हणजे त्यांचे हेतू आपण पाहिले. त्या औपसर्गिक व्याधी आहे, उपसर्गिक रुग्णाच्या प्रतिशाक्षवतूद्वारे याचं निदान होतं. या लक्षणांचा विचार करता पुढे फुफ्फुसाचा संसर्ग यामध्ये येतो, म्हणजे प्राणवय स्रोतसाची दृष्टी यामध्ये घडून येते. आणि या व्याधीचे परिणाम व्याधी निदानार्थक, मग जसं हृदरोग, मधुमेह, तमक्षात असणाऱ्या व्याधींमध्ये याचे परिणाम अधिक दिसतात. काही औषधांचे परिणाम त्याच्यामुळे काही औषधं घेत असणाऱ्या व्यक्तींचे व्याधिक्षमत्व कमी होतं, म्हणजे कॅन्सर सारखे जर औषध घेत असेल तर त्यांचं व्याधिक्षमत्व कमी होतं. त्याच्यामुळे त्याचाही विचार तिथे केलेला आहे. आणि विशिष्ट अवस्था म्हणजे गर्भिणी किंवा ऑटोइम्यून असणारे डिसीज असणारे यांच्यामध्ये याचं प्रमाण अधिक दिसतं. संसर्ग काल किती याचा, तर 2 ते 14 दिवस हा त्याचा संसर्ग काल आहे, इन्क्युबेशन पिरियड आहे. पूर्वरूपावस्थेमध्ये याचं निदान पंचक जर आपण पाहिलं तर प्रतिशाय, गलसरंभता, ज्वर, सर्वांगशूल हे लक्षणं दिसतात. याची संप्राप्ती जर आपण पाहिली, याची संप्राप्ती एकंदरीत सर्व लक्षणांचा विचारात घेता आपल्याला असं लक्षात येईल की हेतुसेवनोत्तर काय घडतं या संप्राप्तीमध्ये, की रक्तफेन प्रवाह फुफ्फुसाहा, फुफ्फुसाची उत्पत्ती जी ही रक्ताच्या फेन भागापासून तयार झालेली आहे. हेतुसेवनामुळे कफप्रधान त्रिदोष प्रकोप, फुफ्फुस स्थानी दोषाचा संशय, रक्ताची दृष्टी आणि त्यामुळे श्वासकष्टता आणि तीव्र अवस्था आणि व्याधीची उत्पत्ती ही संपूर्ण दिसून येतं. रक्तफेन प्रभाव फुफ्फुसाहा असं म्हणता येईल, रक्ताच्या फेन भागापासून फुफ्फुसाची उत्पत्ती आहे, त्याच्यामुळे रक्तदृष्टीचा संबंध याच्याशी आहे. हे विषाणू रक्तदृष्टी करून स्रोतोरोध उत्पन्न करतात आणि प्राणवय स्रोतसाला अडथळा उत्पन्न करतात. ही कोविडची संप्राप्ती जर आपण ही संपूर्ण याच्यातली या स्वरूपातच विचारात घेता येईल की वस्तुपृष्ठावर विषाणू संक्रमण, संक्रमित वस्तुपृष्ठावर संस्पर्श, नासामुखद्वारा त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश आणि व्याधीची उत्पत्ती. ओके, मग याचं संपूर्ण परीक्षण आपण दशविध, एकादश, अष्टविध या सर्व परीक्षाद्वारे या रुग्णाचं आपण परीक्षण केलं पाहिजे. याचं दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृती वया या पद्धतीने या व्याधीच्या संदर्भात
आपण विचारात घेतला पाहिजे. आणि हे सगळं पाहिल्याशिवाय आपल्याला चिकित्सा नाही करता येत. आणि सगळे संक्रामक रोगामध्ये प्रतिषेधात्मक या संदर्भात जर आपण चिकित्सेचा विचार केला तर अशा चिकित्सेमध्ये आपण या चिकित्सेचा विचार संक्रामक रोगांच्या बचावासाठी ग्रंथकर्त्यांनी सत्यवचन, व्यवहार, प्राण्यांवर दयाभाव, सद्वृत्त पालन, आत्मरक्षा उपाय, ब्रह्मचर्य पालन, वयोवृद्ध ज्ञानांची सेवा हे स्वरूपात दिलेले आहे. आणि हा सगळा भाग चिकित्सेमध्ये हे सगळं जेव्हा आपण पाहतो तर याचा जवळचा संबंध वातशैश्मिक ज्वर या स्वरूपात आपल्याला करता येईल. कारण याच्यामध्ये फुफ्फुसाची विकृती यामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. साध्यत्वही आपण याच्यात बघितलं पाहिजे. मध्य अल्पलक्षण असेल, मध्यम तरुण वय आहे, उपद्रवरहित आहे, अन्यव्याधी संसर्ग नसलेला व्यक्ती आहे, व्यसन नसलेला आहे, आर्थिकदृष्ट्या सबल असेल तर तो सुखसाध्य किंवा सुखसाध्य म्हणताच येणार नाही, कष्टसाध्य या स्वरूपात विचारात घेता येईल. आणि अधिक लक्षणयुक्त जे वृद्ध आहे, उपद्रवयुक्त आहेत, अन्य व्याधीं संसर्ग झाले आहेत, निर्धन आहेत, ते मात्र ते असाध्य या स्वरूपात घेता येईल. याची चिकित्सेमध्ये जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला शोधन आणि शमन या स्वरूपात आपण तिथे विचारात घेतला पाहिजे. शोधनपूर्वक संक्रामक रोगांच्या या सर्व चिकित्सेमध्ये शोधनपूर्वक रसायन द्रव्यांचा वापर केला पाहिजे, म्हणजे बल उत्तम असेल तर. आणि इथे कफहर द्रव्यांचा विचार करून बाकी अन्य चिकित्सा यामध्ये शमन चिकित्सेमध्ये आपण त्याच्यामध्ये विचारात घेता येईल. वेळेच्या याच्यासाठी मला काही गोष्टी वेळात घ्याव्या लागत आहेत. शमन चिकित्सा याच्यामध्ये जर आपण बघितले तर आता म्हटलं तसं प्रतिषेधात्मक आणि अवस्थिक संशमनवटीचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल. बाळगोळी असं म्हणतात, गुळवेलीची रसक क्रिया आहे. ज्वरग्न, कारण गुळवेलीचे प्रत्यक्ष रसायन म्हणून आपण याच्यात विचारात घेऊ शकतो. हा गुळवेलीचा घनसार ज्वरग्न या 250 मिलीग्रॅम मात्रेमध्ये आपण व्यानोदान कालामध्ये ती द्यावी. ही सगळी चिकित्सा आम्हाला इथे अनुभवाला मिळालेली आहे. आम्ही ही संपूर्ण चिकित्सा या ठिकाणी आम्ही अनेक रुग्णांमध्ये आम्ही वापरत आहोत. प्रथम संशमनीवटी सानिपातिक ज्वराचा जो काढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला याच्यात विचारात घेता येईल. हा जो काढा चिकित्सास्थानामध्ये दिलेला ज्याच्यामध्ये षटी पुष्करमूलम व्याघ्री शृंगी दुराबलवा गुडुची नागरम पाठा किरातम कटुरोहिणी एशम षट्यादी वर्ग सन्निपात आहे. त्यामुळे हा जो क्वाथ आहे हा क्वाथ आपण त्याच्यामध्ये योजू शकतो. तालीसादी मिश्रण याच्यामध्ये जर सगळे लक्षण आपण बघितले तर सगळे तालीसादी मिश्रण त्याच्यामध्ये तालीसादी यष्टी मधु टंकण आणि त्रिफळा चूर्ण हे जे मिश्रण आहे हे मिश्रण कफ निस्तारक आहे, कफग्न आहे, कफ कमी करणार आहे. त्याच्यामुळे व्यानोदानकाली मधाच्या अनुपानासह आपण त्या ठिकाणी साठवावं. वचाशुंठी प्रथमन कारण प्रतिशाय आहे. स्त्रोतरोध दूर करण्यासाठी आपण वचाशुंठी प्रथमन. श्वासकाश चिंतामणी रस हा अतिशय उपयुक्त असा कल्प आम्ही काही रुग्णांमध्ये इथून सध्या वापरतो आहोत. पोस्ट कोविड म्हणून पण आम्हाला काही ठिकाणी हा कल्प आम्हाला वापरायला मिळाला. आणि हा कल्प की जो तमक श्वासाच्या याच्यामध्ये आपल्याला मिळतो तो हा श्वासकाश चिंतामणी रस हा कल्प आपण मध आणि घृताच्या अनुपानासह आपण योजावा. या रुग्णामध्ये गंडूशाचं एक महत्व आहे की ज्यामध्ये त्रिफला यष्टीमधू आणि हरिद्रा क्वाथ यांचा गंडूश जो आहे कारण अरोचक हे लक्षण यामध्ये विशेष आहे. आणि कफामुळे गलसरंभता असते त्याच्यामुळे त्रिफला यष्टीमधू आणि हरिद्रा या क्वाथाने आपण त्या ठिकाणी गंडूशाची प्रक्रिया ही त्या ठिकाणी योजली पाहिजे. म्हणजे शमनाचा विचार करताना आपण त्या व्याधी रुग्णाचं बल, त्यांचं शारीरिक बल किती आहे, त्यांचे बाकीचे अन्य लक्षण कुठले आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. एकेरी द्रव्य म्हणून या व्याधीचा जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा फुफ्फुसावर रक्तगामित्व काम करणारे असे द्रव्य जर आपण पाहिले तर खनिज द्रव्यांमध्ये अभ्रक भस्म, चूर्णभाक्षक भस्म, रससिंधूर हे द्रव्य आपण यामध्ये एकेरी द्रव्य म्हणून आपण तिथे पाहता येतील. वनस्पतीच्या याच्यामध्ये पिंपळी, भल्लातक, पुष्करमूळ, गुळवेल, कमलनाल क्षार. बघा चरकाने कमलनाल क्षार हा जो कल्प दिला आहे हा रक्ताची गुठळी कमी करण्यासाठी म्हणून वापरलेला आहे, हो की नाही. तसं पारावत शकृत आणि कमलनाल क्षार हे दोन्ही द्रव्य रक्तस्कंदन कमी करणार म्हणून आहेत. पण पारावत शकृतापेक्षा कमलनाल क्षार
हा आपण एकेरी द्रव्यांमध्ये त्याचा आपण विचारात घेता येईल. प्राणिज द्रव्यांमध्ये शृंगभस्म आणि लाक्षाभस्म. कारण लाक्षा माहिती आहे आपल्याला की प्राणोत्सवामध्ये असणारा रक्तावर काम करणारं, रक्तकामित्व काम करणारं असं द्रव्य आहे. आणि कल्पांमध्ये मी आता म्हटलं त्याप्रमाणे श्वास का चिंतामणी, श्वास कुठार रस, विषाण भस्म योग, त्याच्यामध्ये 1/16 एक भाग शृंग आणि 16 भाग त्यामध्ये एक भाग रससिंधूर आणि 16 भाग शृंगभस्म हा विषाण भस्म योग, बृहत कस्तुरी भैरव, चतुर्भुज रस यासारख्या द्रव्यांचा आपण तिथे विचारात घेतला पाहिजे. भल्लातक हा कल्प प्राणोत्सवाला स्रोतरोध दूर करण्यासाठी अतिशय चांगला कल्प आहे. पण याचं उष्ण तीक्ष्णत्व जर विचार केला तर भल्लातकापेक्षा आपण कमलनाल क्षार, मला असं वाटतं की हा कल्प हा रक्तगामित्व फुफ्फुसामध्ये होणार आहे. कारण आपण आता पाहिले त्याचे हे सगळे विषाणू कुठे चिकटतात, हेमोग्लोबिनला चिकटतात आणि तिथे पुढे ते त्याची जी काही संपूर्ण पॅथॉलॉजी फुफ्फुसामध्ये तिथे त्या ठिकाणी ते विकृती निर्माण करतात. त्यामुळे तिथे कमलनाल क्षाराचा विचार आपल्याला करता येईल. ज्यांचं बल उत्तम आहे त्यांना ऋतूनुसार हे पाहून आपण त्यांचं शोधनाचाही तिथे विचार केला पाहिजे. आणि अपनबळ चिकित्सेमध्ये सुंठीपाक, अगस्तीप्राश याचा विचार करता येईल. हा एक रक्षोग्न धूप आहे. या रक्षोग्न धूपात आम्ही इथे सध्या वापरतो. आम्ही आमच्या आरोग्यशाळा रुग्णालयामध्ये सुद्धा या रक्षोग्न धूपाचा आपण वापर करतो. याच्यामध्ये गुगुल, सर्जरस, वचा, सरशप, लिंबपत्र हा सुश्रुताने दिलेला रक्षोग्न धूप जो आहे तो या विषाणूंना, कारण हे सगळे प्रतिवादी या स्वरूपात आपण तिथे विचारात घेतला पाहिजे. आणि तसा हा रक्षोग्न मंत्र, कारण जनपद 2 स्वरूपाचा व्याधी आहे, त्यासाठी हा या महामृत्युंजय मंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम या रक्षोग्न मंत्रांचाही आपण विचारात घेतला पाहिजे. कारण रुग्णाचं मानसिक बल, विलगीकरण केलेले रुग्ण बघा ना तुम्ही, त्या रुग्णांची मानसिक स्थिती कशी असेल, त्याने इतकं एका नंतर नुसतं पडून राहायचं, मानसिक बल कमी होतं. महामृत्युंजय मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम जो चरकाने सानिपात ज्वर अध्यायामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं महत्व दिलेलं आहे, त्याचा जर आपण विचार केला तर निश्चित मनोबलही वाढतं आणि त्याचे निश्चित परिणामही दिसतात. कारण आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये दैवोपचार चिकित्सेचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेचा भाग नाही. निश्चित या मंत्राचे परिणाम हे त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, या व्याधीमध्ये आपण सर्वात विचार केला, हे सगळे जर कल्प आपण पाहिले, पथ्यापथ्याचा विचार घेतला, कारण पथ्यापथ्याशिवाय चिकित्सा पूर्ण होत नाही. पथ्यापथ्य हे फलवर्ग, तैलवर्ग, शाकवर्ग या स्वरूपात आपण विचारात घेतो. फलवर्गामध्ये पपई, मनुका, अंजीर हे द्रव्य एक फल आपण विचारात घेऊ शकतो. तैल वर्गामध्ये तिळतेल, शाक वर्गामध्ये मेथी पालक यासारखे, जल वर्गामध्ये शुंठी षडंग पानीय सिद्ध जल, दुग्ध वर्गामध्ये युक्त गोदुग्ध, मांस वर्गामध्ये मासे, बकरा यांचा मांसरस आणि कृतार्ण वर्गामध्ये मुद्ग मकवास आपण त्याचा विचार घेत आहे. विहारामध्ये पूर्ण विश्रांती, गुरुप्राण, दीर्घश्वसन, अनुलोम प्राणायाम याचा विचार करता येईल. आणि अपथ्यामध्ये फलवर्गामध्ये आपल्याला माहिती की पेरू, केळी, सफरचंद, सीताफळ हे कसे कफकर आहे, या द्रव्य आपण टाळावी. शेंगदाणा तेल शीत आहे त्याच्यामुळे ते टाळावं. शाक वर्गात आंबट चोखा, जल वर्गामध्ये शीतल जल, दुग्ध वर्गामध्ये गोदुग्ध हे टाळावं. दिवास्वाप, रात्री जागरण, अतिचिंता, शोक हे आपण टाळलं पाहिजे. बाकीचे सदृत पालनाचा इथे जरूर विचार करावा. आपली जी दिनचर्या आहे, कारण या सगळ्यांचा विचार आपण व्याधी प्रतिकार क्षमता त्याच्यामध्ये फार महत्व आहे. मॉडर्न मेडिसिन सुद्धा तेच म्हणतं की अहो आमच्याकडे नाहीये, तुमच्याकडे काही असेल सांगा, कारण आम्ही प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ते जास्तीत जास्त झिंक, व्हिटॅमिन डी किंवा याचा विचार घेतात. पण इम्युनिटी, नाशिकमध्ये सुद्धा काही इम्युनिटी क्लिनिक सुरू झालेले आहेत. प्रत्येकानं असं वाटतं की नाही माझी इम्युनिटी वाढली पाहिजे, मग मी च्यवनप्राश खाल्लं तर वाढेल का? नुसतं च्यवनप्राश खाऊन कसं वाढेल? त्यासाठी रसायनपूर्वक बाकीच्या अन्य बाबींचा विचार आपण केला पाहिजे. पण प्रतिकार क्षमता वाढावी याचा इथे विचार आहे. त्यामुळे बाधित व्यक्ती संपर्क येऊन आपण त्या ठिकाणी आजारापासून दूर राहू शकतो. आता त्या 95 वर्षाची म्हातारी कशी काय कोरोनातून बाहेर आली असेल? तिने कुठलं च्यवनप्राश खाल्लं असेल, पण तिची लाईफस्टाईल तिची वेगळी असेल, हो की नाही? 95 वर्ष ती जगली आजी. अशा पूर्वीचे दीर्घजीवन जगणाऱ्या व्यक्तींचं आयुष्य लाईफस्पॅन वेगळंच होतं, लवकर उठणं, जे आपल्या दिनचर्येत सांगितलंय, जे आपल्या ऋतुचर्येत सांगितलं आहे
त्या दिनचर्या ऋतुचर्याचा अवलंब, सदृत्त पालनाचा विचार, योग्य वेळी शोधन करणं, याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता वाढते. त्याचा विचार आपण जनसामान्यांमध्ये करून दिला पाहिजे. आपण पटवलं पाहिजे की तुम्हाला अजूनही याची लस नाही ना, तोपर्यंत तुम्ही याचा विचार करा ना. तो जो विचार केला तर तुमची प्रतिकार क्षमता निश्चित वाढणार आहे. तसंच ते बाकी आपण सांगतो त्यांना की दूध हळद घ्या, आवळा संत्र घ्या किंवा बाकीचे अन्य याचाच विचारात घेतो. आणि इतरही गोष्टी त्यांच्याकडे ज्या नाहीत त्या आपण आपल्या सुचवल्या पाहिजे की ज्याच्यामध्ये मी आता म्हटलं त्याप्रमाणे तुमची प्रतिकार क्षमता, इम्युनिटी वाढवण्यासाठी या सर्वांचा आपण अवलंब केला पाहिजे. प्राणवस्तू तसावर कार्य करणारे जे जे कल्प आहेत, जे द्रव्य आहेत, त्यांचा आपण विचारात घेतला पाहिजे. अगदी सोपं द्रव्य वासा आहे. किती उगवलंय, घराघराच्या बाहेर तिथे उगवलंय. त्या वासास्वरच त्याचा स्वरच घेऊन आपण गुळासह दिलं तर त्याचाही तिथे निश्चित विचारात घेता येईल. त्याच्यामुळे हे सगळं भाग आपण यासाठी बघायचं आहे की निश्चित आयुर्वेदाचा रोल आहे. कारण आयुर्वेदाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्याद्वारा आपण कोरोनावर निश्चित मात त्या ठिकाणी करू शकतो. बाकीच्याही काही गोष्टी आहेत. मला खरं निदान पंचक घेऊन पण त्याची पूर्वपीठिका सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येत नव्हतं. आणि हे संपूर्ण चिकित्सा करताना त्या व्याधीचं संपूर्ण रुग्ण तपासणी करणं, त्याचं प्राणवस्तुत्वाची सूक्ष्म तपासणी करणं, प्राणवस्तुत्वाचे दर्शन स्पर्शन प्रश्नाद्वारा त्याची तपासणी करणं आणि त्यानंतर, कारण रोग आदौ पर्यंत त्यानंतर चिकित्सा आहे, प्रथम परीक्षा करा. नेमका हा कोरोनाकडे जातोय का, त्याच्या कुठल्या क्रिटिकल कंडिशन मध्ये तो आहे, त्यासाठी कुठल्या तपासण्या करण्याची गरज आहे आणि इथे आपला कुठे रोल होऊ शकतो, हो की नाही, या सर्वांचा विचार केला पाहिजे. शासनाने जे धोरण दिले ते पाळून आपण आपल्या पद्धतीचा विचार केला. विशेषतः पोस्ट कोविड घेऊन आपल्याकडे जे रुग्ण येत आहेत सध्या, आता आम्ही पाहतो की सगळी जी पॅथॉलॉजी आपल्याला दिसते ती सगळी आपल्याला या कोविडच्या मध्ये व्हॅस्क्युलर पॅथॉलॉजी आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला असे दिसतात की या व्हॅस्क्युलर पॅथॉलॉजीमुळे हृदरोग होणारे, CVA किंवा IID चे पेशंट्स घेऊन आपल्याकडे ते पोस्ट कॉम्प्लिकेशन्स घेऊन आपल्याकडे येत आहे. फटिगनेस, खूप तीव्र दौर्बल्य असे घेऊन येत आहेत. मग त्यांच्याकडे झिंक आणि बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन डी शिवाय बाकी काही नाही ना. आपलं वसंत कल्प इथे अतिशय उपयुक्त आहे. स्वर्णमालिनी वसंत आहे, लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत सारखे जे वसंत कल्प आपण झोरोत्तर वापरतो, खरपर कल्प, त्याचा इथे आपल्याला निश्चित विचार करता येईल. अश्वगंधा, सुंठ हे आपण त्याचा तिथे आपल्या विचारात घेता येईल. चित्रखारिते की अवलेह की जे दीपन पाचन आणि अनुलोमन याद्वारा आपण त्याचं दौर्बल्य, फटिगनेस आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. त्याचे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स, काही रॅश घेऊन काही रुग्ण येतात. अर्थात हे रॅश कदाचित त्या मेडिसिन्समुळे पण असेल, पण त्या स्वरूपामध्ये तिथे अशा रुग्णांमध्ये आपण पटोलादी काढा, सारीवाद्यासह, चंदनबला लाक्षादी तेलाचा अभ्यंग याचाही तिथे आपल्याला विचारात घेता येईल. मनोवैचित्यता, कारण त्याला आपण कॉग्निटिव्ह डिक्लाइन्स असं म्हणू, त्याच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी हे झालेले पेशंट्स आपल्याकडे येतात. ते कोरोनाच्या त्या याच्यामुळे असेल, भीतीमुळे असेल, काहींना नोकरी गेली त्याचंही असेल, किंवा घरामध्ये कोरोनाची व्यक्ती कोणी गेली त्याचे वेगळे डिप्रेशन असेल. तिथे आपला निश्चित रोल आहे मित्रांनो. त्या ठिकाणी आपण आपल्या मेध्यद्रव्यांचा, आपल्या शिरोधारासारख्या निश्चित अस्त्रांचा आपण तिथे वापर करू शकतो आणि त्यांची मनोवैचित्यता जी आहे की ज्याच्यामुळे त्यांचं डिप्रेशनमध्ये जे गेले आहे त्याच्यातून आपण त्यांना बाहेर काढू शकतो. त्यामुळे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स या स्वरूपात आपण जर विचार घेतला तर मी म्हणतो आता लंग फायब्रोसिस आहे, लंग रिनल डॅमेज आहे, कॉग्निटिव्ह इलनेस आहे किंवा क्रॉनिक फॅटिगनेस आहे किंवा आता म्हणतो त्याप्रमाणे व्हॅस्क्युलर पॅथॉलॉजीमुळे CVA किंवा IID आहे ते होऊ नये याच्यासाठी माक्षिकासारखे कल्प की जे प्राणोत्सवावर याच्यासाठी आपण त्याच्यात तिथे विचारात घेता येईल. सुवर्ण माक्षिक हे अशा स्वरूपात तिथे आपल्याला विचार की ते मनोस्रोत आणि रक्तस्रोत दोघांवर त्या ठिकाणी वापरता येतं, त्याचा आपल्याला विचार घेता येईल. म्हणजे आपल्याला कुठे रोल आहे, आपल्याला निश्चित प्रिव्हेंटिव्ह म्हणून आज आपण तिथे विचारात, तिथे आयुर्वेदाचा रोल तिथे आहे. पोस्ट कोविड म्हणून आपल्याला रोल आहे आणि ड्युरिंग जर समजा एखाद्या पुढे जर आपल्याला शासनाने आपल्याला परवानगी दिली तर काही क्रिटिकल कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण तिथे आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टिकोन आपण निश्चित विचारात घेता येईल. कारण शासन हे सुद्धा सगळीकडे पाहत असतं की कुठल्या शास्त्राची कितपत त्यांची परिस्थिती आहे, कारण प्रत्येक शास्त्राला स्कोप आहे आणि प्रत्येक शास्त्राला लिमिटेशन सुद्धा आहे. त्यांच्याकडे हे लिमिटेशन्स आहेत, त्यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह म्हणून जास्त, त्यामुळे त्याचा आपण विचार केला तर निश्चित त्याचे परिणाम चांगले मिळते. धन्यवाद मित्रांनो.
हे व्याख्यानसाठी आपण मला बोलवलं, माझं व्याख्यान आपण ऐकलं आणि मला इथे संधी दिली. अजूनही बरंच काही आपल्याला बोलता आलं असतं, पण वेळेच्या अभावाने मी इथे थांबतो आहे. थँक्यू व्हेरी मच. मला नांदोडे सर आणि बाकीचे अनेक लोक इथे दिसत आहेत आणि या सर्वांचे मी आभार मानतो. मांची हिल कॉलेज विशेषतः सरांचा मी अत्यंत आभारी आहोत. त्यांनी मला पुन्हा दुसऱ्यांदा इथे चान्स दिला आणि माझ्या अल्पबुद्धीने मी जे काही इथे मांडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आपण मला धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हो नमस्कार. हो नमस्कार सर. हा नमस्कार. तर आज डॉक्टर राजन कुलकर्णी सर यांनी उत्कृष्ट असं आपल्याला मार्गदर्शन केलं या वेबिनार थ्रू आणि यापुढेही आपण असे एक सेमिनार किंवा वेबिनार असे अरेंज करणार आहे. आम्हाला यापुढे असंच मार्गदर्शन करावं. मी त्या ठिकाणी सरांचे आभार मानतो. आमचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर खंडीजोड सर हे कन्क्लूड करतील आणि आभार मानतील. सर. हॅलो सर. नमस्ते. नमस्कार सर. आज आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आमच्या या विनंतीला मान देऊन या वेबिनार मध्ये आपण सहभागी झाला. आपलं बहुमूल्य मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या स्टाफला या माध्यमातून आपण केलेलं आहे. त्यामुळं मी अश्विन आयुर्वेद महाविद्यालयातर्फे प्रथमतः आपला आभार मानतो. आपण अत्यंत सोप्या भाषेत अगदी विद्यार्थ्यांना अगदी मोठ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सहजासहजी समजेल अशा भाषेत आपण सोप्या भाषेत करून अत्यंत व्यवस्थित पद्धतीने मांडणी केली. कोविडचा सर्वच समाजाला सध्या या महामारीचा लोक गांभीर्याने घेत आहेत. तरी पण मी आपलं जे काही वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या मुद्द्यातून करोना पार्श्वभूमी असेल, त्याच्या तपासण्या असतील, त्याचबरोबर आयुर्वेद चिकित्सा अत्यंत डिटेल मध्ये सोप्या पद्धतीने सर्वसामान्य पब्लिकला किंवा सहजासहजी रुग्णांवर करता येईल अशा भाषेत आपण सरांनी विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे, केलेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा मी अश्विन आयुर्वेद महाविद्यालयातर्फे आपले आभार मानतो व या वेबिनारला जसं आपण सहकार्य केलं, आपण उपस्थित राहून मार्गदर्शन केलं, तसं याही पुढे महाविद्यालयाने जर आपल्याला विनंती केली तर आपण विनंतीला मान देऊन भविष्यात सुद्धा आम्हाला वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे अशी मी आपल्याला विनंती करतो व माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा आपले आभार मानून सर्व विद्यार्थ्यांचे, स्टाफचे आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. येस सर. थँक्यू. 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 थँक्यू सर. थँक्यू. सर नमस्कार. 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 थँक्यू सर. व्हेरी गुड. ओके. बरोबर.